नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर गेलेलो तुम्ही बघितलंच असेल की आपण ट्रिपसाठी निघालो होतो आणि कालच्या दिवसात आपण पहिला महड केला, नंतर देऊ, आळंदी, तुळापूर आणि आज आम्ही आलेलो आहोत तुळजापूरमध्ये. पहाटे 3 वाजता आम्ही पोहोचलोय आणि दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग आजपासून मी सुरू करतोय. तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये, तर चला जाऊया. आता आम्ही आई तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आम्ही मंदिराबाहेर आलो आहे. दर्शन घेतलास? दर्शन अरे दाखवतच नाही, लाईन मध्ये घुसवतात. देवी बघितलीच नाही. सकाळचे 8:30 आणि आई तुळजाभवानी मातेचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही सर्व बस जवळ आलेलो आहोत आणि आता आम्ही इथे नाश्ता करणार आहोत आणि त्यानंतर अक्कलकोटला जायला निघणार आहोत. झाली की नाही? भेटले घ्या, येऊन घ्या, येऊन घ्या, फटाफट कोण घेऊन नाही येणार. प्रत्येकाने आता वाजलेले आहेत 11:15 आणि आम्ही बसमधून उतरलेलो आहोत आणि आता आम्ही या जीपमधून इथली जीप लावलेल्या आहेत, त्या जीपमधून जाणार आहोत गाणगापूरला. आता वाजलेलं आहे दुपारचा 1 आणि आता आम्ही आलेलो आहोत गाणगापूर येथे. तर आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये. आता मंदिरामध्ये खूप गर्दी होती, त्याच्यामुळे आम्ही दर्शन न घेताच बाहेर आलेलो आहोत. मंदिराचा परिसर बघितला आणि आता बाहेर आलोय.
आता पाऊस आलाय. आम्ही आता आलोय अक्कलकोटला आणि इकडे पाऊस पडतोय. तर आता वाजले संध्याकाळचे 5:30 आणि स्वामींचं दर्शन आता आम्ही घेतलेलं आहे आणि आता आम्ही निघणार आहोत पंढरपूरला जाण्यासाठी. अजून काही माणसं येत आहेत आणि ते आले की आम्ही निघू पंढरपूरला जाण्यासाठी. आता वाजलेत रात्रीचे 10 आणि आम्ही आता पंढरपूरला पोचलो आहे. आणि बघा आपण आलो आपल्या अंगठमध्ये असतं छोटंसं विश्रामगृहात आणि आम्ही आता प्रवेश करत आहोत. ही मंडळी आनंदाने झालेली आहे. थोडीशी डोळ्यावर झोप आहे पण तरी पण झालेली आहे. वाटते तुला 11:15 वाजले अजून जेवायला नाही काय नाही. हॅलो मित्रांनो, ते आमचं हाल झालेलं आहे. रूम तर रूम भेटत नाही, हा भेटलाय. हा बघा, हा हॉल आहे लग्नाचा. खरा म्हणजे हा खरा म्हणजे हॉल आहे लग्नाचा. बघायचं इथे आम्हाला काय रूमच नाही भेटत आहे. काय करतो तो बुढाव बोलते. तर तो बुढाव बोलतोय की आहे ना, जेव्हापर्यंत लग्न नाही होतं तेव्हापर्यंत रूमवर येऊ नका. पंखाच लावला जर लग्न असेल तेव्हाच फॅन लावणार. लग्न असेल तेव्हाच फॅन लावणार. तो आम्ही आता जुगाड लावणार आहोत. त्यासाठी आ गया. तो आम्ही आता जुगाड लावणार आहोत. डिप्रेशन. आता आम्ही जुगाड लावणार आहोत. डिप्रेशन. कोणत्या तरी लग्न करणार आहोत. बोल बोल. तर लग्नाची प्लॅनिंग होणार आहे. माझा 12 वाजता प्रीटी लिटिल काय वाटते तुला रूम बद्दल काय वाटते? आम्ही आलेले ते आम्हाला रूमच नाही भेटत आहे. आम्ही लोक ते रूम शोधत येते आम्हाला रूम भेटते. पण तुम्ही बघणार ना तिथे एवढी लोक आले ते तुम्ही मला फर्स्ट क्लास आहे. बरं आहे ना, बाथरूम बघणार ना, खिडक्या सगळ्या तुटलेल्या, मुत्रे सगळे तुटलेले आहे. आणि आहे ना, त्याला बोलले पंखा चालू करायला. तो बोलतो लग्नाचे पंखे आहे. म्हणून आम्ही लोक बोलले की पंखा चालू करायला. आता लग्न झाल्याशिवाय फॅन नाही लावणार ते. तो बोलतो लग्न करा तेव्हाच तुम्हाला फॅन लावून देईल. बोलतो लग्न करा तेव्हाच तुम्हाला फॅन लावून देईल. तो बुद्धा आहे ना डिप्रेशनमध्ये बोलतोय. डिप्रेशन ते बघा तर चला मित्रांनो, आता आम्ही आलो जेवणाची इथे. तर ते जेवण चालू आहे आमचा सगळ्यांचा. तर हे बघा इथे आमची कॅमेराची एवढा आवडतात काय बोलणार तुम्हाला. पण आता जेवण पण आम्ही बाहेर बनवतोय. जेवण आम्ही बाहेर बनवतो. आणि हा आमचा डॉन ते कॅमेरावरती फटका मार. ते डॉन म्हणतात. तर मित्रांनो, हे आमचे मंडळी बघू शकता तुम्ही. इथे भाजी कापायचं काम चालू आहे आणि इथे जेवण बनवतात आहे. आणि आपले काका जेवण बनवणार आहे. काकांचं नाव मला नाही माहिती, पण मी तर सांगतो काका अमोल.
बघा इथं सामान ठेवलेलं आहे, इथं जेवण बनवतात. चालत राहावे तर उद्या आपण भेटूया, आपण उद्या भेटूया डायरेक्ट. काकाने आपल्याला हाकलला इथून. काकांनी आपल्याला हाकललं इथे, आमचा फा झालाय. हा. आता काकाने जेवण करूया. काका आम्हाला हाकलवलं, बोलतात तेल आहे तिथे, चला निघाल तू. आम्ही पण निघले. 12:30 वाजले. आता आम्ही जेवायला 12:30. बसलेले आहे. 12:30 वाजता आम्ही जेवतोय सगळी. बघा जेवण वाढणार इकडे आहे. हे बघा जेवायला बसलेले सगळी जण. हे बघा जेवायला बसलेली आहे. आणि तो बघा आता वाजलेले आहेत 1 आणि सर्वांचं जेवण झालेलं आहे. तर आजच्या दिवसामध्ये आम्ही आई तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं, त्याच्यानंतर गाणगापूरला गेलो, त्याच्यानंतर अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं. आता आलो आहे पंढरपूरमध्ये. तर आजच्या दिवशीचा लॉग मी आता इथेच एंड करणार आहे. उद्याच्या दिवशीचा दुसरा लॉग असणार आहे, तर ते तुम्हाला पुढे बघायला मिळेलच. तर आजचा लॉग मी आता इथेच एंड करतो. भेटूया पुढच्या लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.